आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा असणार का याची चर्चा मुंबईत लागलेल्या पोस्टरमुळे होऊ लागली आहे। पाहूयात याबद्दलचा एक रिपोर्ट। एकनाथ शिंदे साहेब स्वतःला परत एकदा मुख्यमंत्री म्हणून जर प्रोजेक्ट करत असतील तर ती आमची अडचण नाही, याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचं काय मत आहे? बघा, हे आमचं ते टॅगलाईन आहे, ती स्लोगन आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे साथ आहे। पुढच्या आषाढीवारीची पूजा कोण करेल? महायुतीचा मुख्यमंत्री की देवेंद्र फडणवीस? मी भविष्यकार नाहीये, पण निश्चित महायुतीच्या माध्यमातून ती पूजा होईल। आमचेच मुख्यमंत्री त्या ठिकाणी पूजा करतील। महायुती आगामी विधानसभा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढणार का याच्या चर्चा सुरू आहेत। मदतीचा एक हात एकनाथ असे फलक मुंबईसह राज्यभरात लागले, त्यामुळे महायुतीच्या निवडणुकांचा चेहरा कोण असणार ही चर्चा पुन्हा सुरू झाली। एक तर या ज्या योजना आणलेल्या त्या कशा फसव्या आहेत हे आम्ही अधिवेशनामध्ये बोलूच, पण एकनाथ शिंदे साहेब स्वतःला परत एकदा मुख्यमंत्री म्हणून जर प्रोजेक्ट करत असतील तर ती आमची अडचण नाही, याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचं काय मत आहे हे कुठेतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल। आणि कदाचित ओपनली ते व्यक्त होणार नाहीत, पण इलेक्शनमध्ये कुठला उमेदवार कुठं आणि कुठला उमेदवार अपक्ष ते उभे करतात याच्यावर नक्कीच काही प्रमाणात आपल्याला अंदाज लागेलच। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतीलच अशी आमची अपेक्षा आहे, आशा आहे आणि आमचा विश्वास देखील आहे। बघा, हे आमचं ते टॅगलाईन आहे, ती स्लोगन आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे साथ आहे आणि तिघही मिळून प्रत्येक डिसिजन हे निर्णय एकत्र बसून घेत असतात। पुढच्या आषाढीवारीची पूजा कोण करेल? महायुतीचा मुख्यमंत्री की देवेंद्र फडणवीस? मी भविष्यकार नाहीये, मी काही ॲस्ट्रॉनॉमर नाहीये, मी ते सांगू शकणार नाही, पण निश्चित महायुतीच्या माध्यमातून ती पूजा होईल। आमचेच मुख्यमंत्री त्या ठिकाणी पूजा करतील। कालच धर्मवीर 2 सिनेमाच्या पोस्टर लॉन्च वेळी मराठी सेलिब्रिटींनी हा विषय छेडला होता, त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। 2 वर्ष मला मंगेशला विचारायचं की 10 वर्ष का त्या राशन आहे का? 20 जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत असं बोल ना, मग का 10 वर्ष? आणि ह्यांनी म्हटलं 10 वर्ष, मी म्हणतो तुम्ही आणखी 20 वर्ष आमचे मुख्यमंत्री राहा आणि आमच्या या महाराष्ट्राला अगदी सुपर हिट करून टाका। भविष्यात आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय असं विधान सत्तेत गेल्याच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी केलं होतं। दुसरीकडे शिंदे समर्थक नेते आगामी निवडणूक ही शिंदेंच्या नेतृत्वात लढली जाईल असे संकेत देत आहेत। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए, ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। तर भाजप नेते आधीपासूनच फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री म्हणून दावा करतायत। 4 वेळेला का 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालंय, पण तिथंच गाडी थांबते, पुढे काय जाईल? मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं। माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत, त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुख पद लागतं। आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस इज आवर लीडर। म्हणजे मी तर ओपन बोलतो, म्हणजे प्रोटोकॉल म्हणून। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए, ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत, परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कारभार चालतो आणि तो भविष्य काळामध्ये चालणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतीलच अशी आमची अपेक्षा आहे, आशा आहे आणि आमचा विश्वास देखील आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.